चमकदार आणि निरोगी दात चेहऱ्यावरचं सौंदर्य वाढवतात. त्यामुळे अलीकडच्या काळात दातावर सौंदर्यवर्धक तसेच वैद्यकीय उपचार घेण्याचे प्रमाण वाढले आहे. पण काही वेळा अशा उपचारादरम्यान रुग्णांचा मृत्यू झाल्याच्या घटना देखील घडल्या आहेत. वैद्यकीय उपचारादरम्यान निष्काळजीपणा किंवा अन्य कोणत्याही कारणामुळे रुग्ण दगावण्याचे प्रकार पाहायला मिळत आहे. अशाच प्रकारची एक घटना हैदराबादमध्ये घडली आहे. या प्रकरणाची संबंधितांवर गुन्हा नोंदवला गेला असून पोलीस सखोल तपास करत आहे. दुर्दैवाची बाब म्हणजे या प्रकरणात बळी गेलेल्या व्यक्तीचा विवाह निश्चित झाला होता. चेहरा आणि दाताचं सौंदर्य खुलावं यासाठी तो उपचार घेत होता. हैदराबाद येथील FMS इंटरनॅशनल डेंटल क्लिनिकमध्ये दातावर उपचार सुरू असताना एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. लक्ष्मी नारायण विजाम वय 28 असं मृत व्यक्तीचे नाव असून ते व्यावसायिक होते. लग्नापूर्वी चेहऱ्याचे सौंदर्य वाढवावं या विचाराने तो एका क्लिनिकमध्ये उपचारासाठी गेला होता. कुटुंबियांनी दिलेल्या माहितीनुसार 16 फेब्रुवारी रोजी लक्ष्मी नारायण एकटे स्माइल डिझायनिंगच्या उपचारासाठी जुबली हिल्स रस्ता क्रमांक 37 येथील FMS इंटरनॅशनल डेंटल क्लिनिकमध्ये गेले होते. संध्याकाळी जेव्हा त्यांचे वडील विजयराम मल्लू यांनी फोन केला तेव्हा त्यांचा मुलगा उपचारादरम्यान बेशुद्ध झाला असल्याचं क्लिनिकमध्ये कर्मचाऱ्यांनी फोनवर सांगितलं. लक्ष्मी नारायण यांना नजीकच्या रुग्णालयात नेलं होतं, पण तिथं गेल्यावर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. या प्रकरणी जुबली हिल्स पोलिसांनी मृत लक्ष्मी नारायण विजाम यांच्या कुटुंबियांनी दिलेल्या तक्रारीवरून IPC कलम 304A निष्काळजीपणामुळे मृत्यू अंतर्गत FMS इंटरनॅशनल डेंटल क्लिनिक विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलीस सध्या या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.